वतीने सहर्ष स्वागत. तिसऱ्या दिवसाला सुरुवात होते. पहिला सामना वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट धसाई. धन्यवाद. दोन्ही संघाने शेक हँड करून घ्यायचंय, कारण हा क्रिकेट आहे आणि चितेचा खेळ मानला जातोय. चला क्षेत्र सजून घ्यायचंय. वाडा 11 संघ पहिला सामना, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना घेऊन आलोय. वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट धसाई. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पहिल्या सामन्याला खूप उशीर झाला असल्या कारणाने पहिल्यापासून व्यवस्थापन समितीच्या वतीने कॉल येतोय की 3 षटकांचे सामने खेळवले जातील. प्रत्येक सामना 3 षटकांचा खेळवले. सर्व संघाच्या संघटनांकडे सूचना. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी असणे गरजेचे आहे. सामन्याला सुरुवात होते. वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट धसाई. रमजान भाई शेख यांच्या प्रयत्नांतून ही संपूर्ण स्पर्धा पार पडत आहे. खूपच सुंदर भव्य दिव्य गोल मैदान, हिरवळ निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मैदान अप्रतिम. आमचे ऑफिशियल पंच सज्ज, सर्व क्रीडा मंडळी सज्ज, प्रेक्षक सज्ज, ऑफिशियल स्कोरर सज्ज, आमचे टेनिस क्रिकेट.in चे सर्व सदस्य सज्ज. हरीश शेख यांचे इथे आगमन झालेले आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपलं सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्ट्राइकला ते सतीश, नॉन स्ट्राइकला यतीश. आसिफ भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रीडा अंगणावर. आपण व्यासपीठावर राहायचंय. सामन्यास सुरुवात. दिवस क्रमांक 3 ग्रीन स्टार पलशीन आयोजित शिवसेना चषक 2022 तरण संग्राम. पाहुण्यांची मात्र गर्दी होताना दिसतंय. अतिथी देवो भव. वैयक्तिक पहिलं, सांगितलं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर अंकुश. सामना करले सतीश. आणि बॉल हरला तर नवीनच दिला जाईल, हे मात्र लक्षात असू द्या. सामन्याला सुरुवात. पहिला सामना, बिग मॅच, बिग बॅटल. ऑफिशियल स्कोरर सज्ज, पंच सज्ज, पंचांचा इशारा येतो. लेट्स प्ले.
अंकुश टू सतीश. पहिला चेंडू तिसऱ्या दिवसात येईल. पहिला चेंडू सुंदर चेंडू, शॉर्ट बेस चेंडू, निर्धाव चेंडू येईल. संपूर्ण क्रीडा नगरी सजलेली, कारण या स्पर्धेचा मुख्य आयोजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं रमजान भाई शेख यांच्या प्रयत्नांतून ही स्पर्धा पार पडत आहे. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज अंकुश टू सतीश. इथे मात्र लॉफ केला, चेंडू जातोय वाईड स्लॉंगच्या दिशेला. क्षेत्ररक्षण होतय. एक सिंगल कंप्लीट होईल. संघाचा श्री गणेशा होता एका धावेने धावसंख्या 1. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वाईड स्लॉंगला. धावसंख्या 1 तैमूर स्पोर्ट धसई संघाचे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अंकुश, सामना करेल यतेश. ते मात्र अप्रतिम चेंडू, स्विंग पाहायला मिळतोय अंकुशाच्या गोलंदाजी मधून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अंकुश. इथे मात्र बॅटची एज लागली ती परिणामी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्लिपच्या दिशेला निर्धाव चेंडू, धाव सगळे ते 1. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते वाडा 11 संघाकडून अंकुश. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अंकुश. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू, अकुट टपाचा अप्रतिम चेंडू. अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे अंकुश. वाडा 11 संघाकडून पहिला सामना वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट दसाई. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. सहर्ष स्वागत. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अंकुश. इथे मात्र फ्लेक केलाय चेंडूला, चेंडू डायरेक्ट कव्हरच्या दिशेला. हाईल क्रॅकिंग, तिसऱ्या दिवसातील पहिला चौकार. रमजान शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला. रमजान भाई यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला. रमजान शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला. रमजान भाई यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला. एका षटकाखेर धावसंख्या 5. तैमूर स्पोर्ट दसई संघाची धावसंख्या 5. पहिला षटक क्रमांक पहिला समाप्त. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला सांगनिक, दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर दर्पण. सलामीले जोडी मैदानामध्ये यतीश आणि सतीश. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज दर्पण. वाडा 11 संघाकडून पाहुण्यांची मात्र गर्दी होताना दिसतोय व्यासपीठावर. सहर्ष स्वागत. व्यवस्थापन समितीच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या क्रीडांगणावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत तमाम क्रीडा रसिकांचा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दर्पण. पहिला चेंडू, मला तर वाटतंय खराब चेंडू, वाईट चेंडू. चेंडू जाईल लॉंग स्टॉपला. चौकार, एकूण 5 धावा. पहिला चेंडू खराब चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दर्पण. इथे मात्र बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. टिपिकल स्टाईलने हा येईल A1 क्वालिटीचा षटकार.
या षटकारानं धावसंख्या 16. हा प्रतिम फटका पाहायला मिळाला. सतीश यांच्या बॅट मधनं छत्रपतींचा छावाने 6 धावा. धावसंख्या 16. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दर्पण टू सतीश. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दर्पण सामना करेल हार्ड हिटर फलंदाज सतीश. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू जायला काऊकरच्या डोक्याच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दर्पण टू सतीश. इथे मात्र पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू येईल. धावसंख्या 22. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मैदानामध्ये कष्ट करावेच लागतील. गोलंदाज सज्ज. दर्पण सामना सतीश. पुन्हा एकदा इथे मात्र बिग अपील होते पंचांकडे दाद मागताना. निर्धाव चेंडू येईल. धावसंख्या 22. बिनगडीबाद 22 धावसंख्या. सलामीवीर अजून क्रीजवरती यतीश आणि सतीश. तैमूर स्पोर्ट दसई संघाकडून पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दर्पण पुन्हा एकदा फ्लेक केलेला चेंडू हवेत. इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल. दादा बोला दिसतंय दर्शन हायलय दादा दमदार. आईलय दादा दमदार. पहिला झटका बसतोय तैमूर स्पोर्ट दसई संघाला. सतीशाच्या माध्यमातून त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो निखिल. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. दर्पण टू यतीश. राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा फ्लेक केलेला चेंडू. इथे मात्र षटकार. षटकार पाहायला मिळतोय. दोन षटकाखेर धावसंख्या 28. एक गडीबाद धावसंख्या 28. तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत. ग्रीन स्टार क्रिकेट पळशीन आयोजित शिवसेना चषक 2022 चा संग्राम. या स्पर्धेचा तिसरा दिवस. मॅच क्रमांक पहिले वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट दसई. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरा षटक साईराज गोलंदाज ट्रॅकवर. स्ट्राईकला त्या निखिल. नॉन स्ट्राईकला यतेश. पुढे चेंडू साईराज यांचा. इथे मात्र फ्लेक केला चेंडूला. चेंडू जाईल निघून जाईल डिफाईन लेगच्या वरून. षटकार. पहिल्या चेंडूवर पहिलाच मॅक्झिमम षटकार टिपिकल स्टाईल नाही. रमजान शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिल वाला. रमजान भाई यो पलशिन वाला दिलाचा हाय दिल वाला. रमजान शेख यो पळशील वाला. दिलाचा आई दिलवाला.
चौकार. धन्यवाद. स्वयंसेवक मैदानात ताबा घ्या. स्वयंसेवक पुढील चेंडू गोलंदाज साईराज. इथे मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू. चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेला. तबला एक सिंगल जुळली जाईल. धावसंख्या 33. एक गडी बाद 33 धाव संख्या. पुढील चेंडू गोलंदाज सज्जा साईराज. इथे मात्र पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. रमजान भाई शेख एवन कॉलेज षटकार रनची आतिषबाजी पाहायला मिळते तैमूर स्पोर्ट दसई संघाकडून. धावसं 39. एक गडी बाद 39. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज साईराज. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लेक केला चेंडू. चेंडू हवेत. इथे मात्र दुसरा झटका क्रमांक दुसरा. गडी बाद होईल. दुसरा झटका. यतीशला जावं लागेल माघारी. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो. 39 धाव संख्या 39. दोन गडी बाद 39. दादाभाईंचं इथे आगमन झालेले व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अख्तर भाई शेख एक टेनिस क्रिकेटचा बादशाह अख्तर भाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात टेनिस क्रिकेटच्या नावाची हवा चालते. अख्तर भाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. पुढील चेंडू टोळ्याला चेंडू जाता पॉइंटच्या दिशेला. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. छत्रपती छावा आणि या 4 धावा. धाव संख्या 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट अशी धाव संख्या दसई संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लास्ट करतोय. चेंडू जाईल. इथे मात्र कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल नेत्रदीपक झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे पहिल्या सामन्यामध्ये. नाणेफेकीसाठी यायचंय. आवाज पाले विपक्ष राये. आणि या कॅच ऑफ द डे पहिलाच झेल पकडला अंकुश याने. लेकत भाई शेख यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. लगेच घेऊन जायचंय अंकुश याने. 101 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. लेकत भाई शेख यांच्याकडून सुंदर झेल पकडला. 1 हँडेड.
100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येत आहे ते लियाकत भाई शेख यांच्याकडून. अंकुश याला सुंदर झेल पकडला वन हँडेड. श्रीराम स्पोर्ट पाली संघाचा कर्णधार आणि राया संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुनील सापळे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. ग्रीन स्टार क्रिकेट पळशी आयोजित शिवशरा चषक 2022 चा रणसंग्राम तमाम क्रीडा रसिकांचे तसेच पाहुण्यांचे व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत. अठरा चेंडू आणि 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावांची गरज वाडा 11 संघाला. सलामील जोडी रुपेश आणि ऐनोल. स्ट्राईकला ते रुपेश, नॉन साईडला ऐनोल. पहिला चेंडू लॉफ केला चेंडूला. चेंडू हवेत. पाहूया झेल होती काय. पहिला झटका. नरम जन शेखियो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला नरम जन भाईयो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला. श्रीराम स्पोर्ट पाली संघाचा कर्णधार त्याचबरोबर राया संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या चेंडूवर पहिलाच धक्का क्रमांक पहिला लागतोय. वाडा 11 संघाला. रुपेश बॅक टू पवेलियन. ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी जाते. ऋषी रुपेशची जागा भरून काढण्यासाठी जाते ऋषी. नाणेफेकीचा कौल होतोय. राया विपक्ष श्रीराम सोडपाले. पुढील चेंडू ब्लॉकहोलचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र धाव पूर्ण होईल. संघाचा श्री गणेश होतोय. धाव संख्या 1. नाणेफेकीचा कौल होतोय. श्रीराम स्पोर्ट पाले विपक्ष राये. राया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ना आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी श्रीराम स्पोर्ट पाली संघाला दुसरा सामना होईल. जाऊया सामन्याला. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज यतेश. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज यतेश. राईट आमोर. इथे मात्र फ्लेक केला चेंडूला. चेंडू जाते लॉंग ऑफच्या वरून. वन बाउंस सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. कारण धाव संख्या ते 5. एक गडी बाद 5 अशी धाव संख्या. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. ते मात्र फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना दिसत आहे यतीश यांच्या. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज यतेश. यतेश टू ऋषी. राईट आर्मवर. पुन्हा एकदा कट केला चेंडू. चेंडू जात आहे सिलमिडॉनच्या दिशेला. डबल 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. धाव संख्या ती 6. एक गडी बाद 6 अशी धाव संख्या वाडा 11 संघाची. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळत आहे तैमूर स्पोर्ट दसाई संघाकडून. यतीश यांच्या माध्यमातून पुढील चेंडू गोलंदाज सज्जा.
यतेश इथे मात्र स्क्वेअर कट मारण्याचा नादात निर्धाव चेंडू होईल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते यतीशच्या गोलंदाजीमधून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यतेश राईट आर्म ओव्हर. आता मात्र नो आणि एक विकेट रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला जावे लागेल डग आउट मध्ये. ऐनुलला जावे लागेल माघारी. जन शेख यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान भाई यो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान शेख यो पळशीन वाला. धन्यवाद डीजे. सुंदर सॉन्ग ऐकला रमजान भाई यांचा. धावसंख्या ते 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. वाडा 11 संघाचे पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूचा परिणामी बॅटची एज लागते. स्लिपच्या दिशेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 8. लगातार 3 चेंडू 3 षटकार मारल्यात नदीम भाई शेख यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार मारलास नदीम भाई शेख यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. जसा जसा दिवस पुढे जाईल तसे बक्षाची खैरात सुद्धा मोठी होत जाईल. धावसंख्या ते 8. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावांची गरज. वैयक्तिक पहिला सांगरिक दुसरा षटक गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज ट्रॅकवर परेश. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. पहिला सामना बिग बॅटल पाहायला मिळत आहे. वाडा 11 विपक्ष तैमूर स्पोर्ट धसाई. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज परेश. अप्रतिम चेंडू ब्लॉकलचा चेंडू परिणामी चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला. तब्बल एक सिंगल जुळली जाईल धाव फलकावर. धाव संख्या 9. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 धावा. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज परेश. इथे मात्र फ्लेक केलाय चेंडूला. चेंडू जातोय डिफाईन लेगच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर चौकार. छत्रपती धाव संख्या 13. चौकार पाहायला मिळाला डिफाईन लेगच्या दिशेला उमेशच्या बॅट मधना. धाव संख्या 13. 2 गडी बाद 13 अशी धाव संख्या. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. षटकार चौकाराची आतिषबाजीच करावी लागेल ऋषी आणि उमेशला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज परेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. इथे मात्र फलंदाज
पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान भाईयो पलशिन वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान शेख यो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला रमजान भाईयो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला धाव सगळ्या मात्रा स्थिरावले धावसे 13 तीन गडी बाद 13 धाव सगळ्या अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. उमेशची जागा भरून काढण्यासाठी जाते आराम. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज परेश. राईट आर्म ओव्हर. इथे मात्र फ्लेक केला चेंडूला. आमच्या कॅमेरामॅनला सलामी दे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. उत्तुंग बिगिड मॅक्झिमम धावा मिळतील 6 षटकार. सगळ्यात 19 सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही असा उत्तर देताना ऋषी पुन्हा एकदा फ्लेक केलाय चेंडूला. आमच्या व्यासपीठाला सलामी दे. षटकार. उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या 25 तीन गडी बाद 25 धाव संख्या अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. एक हार्ड हिटर फलंदाज ऋषी अजून क्रीज वरती. धाव संख्या 25 तीन गडी बाद 25 धाव संख्या अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. तैमूर स्पोर्ट दसाई संघाला अमीर भाई शेख यांच्याकडून बक्षाची खैरात होते. लगातार 3 षटकारात 500 रुपयाचा कॅश प्राइज. या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज परेश. इथे मात्र स्टेप आउट करण्याच्या नादात अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. सोहेब भाई शेख यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आहे. लगातार 3 विकेट घेतल्यात. 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे हॅट्रिक साठी. धाव संख्या 25 अजूनही 19 धावांची गरज. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. एक हार्ड हिटर फलंदाज ऋषी अजून क्रीज वरती. पाहूया क्रिकेट मध्ये अनेक आपण इतिहास घडताना पाहिलाय. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत 1 धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. हेच आहे क्रिकेटचा जिवंत आणि ज्वलंत. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज वैयक्तिक पहिला सांगितले. तिसरा षटक हरेश गोलंदाज ट्रॅकवर. आरामसाठी इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू नो मॅच लाडवायला पडतोय. शेख यो
पहिला झटका आराम बॅक टू डॅग आउट. अजूनही 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा. इथे मात्र रिवर्स मारला. रिवर्स मध्ये ताकद न दाखल सर्व काही सिद्ध होत आहे. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. ग्लेन मॅक्सवेल धाव संख्या 33. पुढील चेंडू गोलंदाज सज्जा. इथे मात्र आउट स्विंग पाहायला मिळत आहे. नो चेंडू ते पंचांचा इशारा. थ्रो गोलंदाजी चालणार नाही. एक एक्स्ट्रा रन जुळली जाईल. धाव संख्या 31. गोलंदाजी मात्र चेंज होईल. थ्रो गोलंदाजी चालणार नाही. सर्व संघाच्या संघटनेने सूचना आहे. धाव संख्या 31. अजूनही 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. एक हार्ड हिटर फलंदाज ऋषी अजून क्रीज वरती. संपूर्ण जबाबदारी ऋषीवर असणार आहे. अजूनही 13 धावेची. टीम मीटिंग नका करू. वाडा 11 संघ थोडा स्पीडअप करायचा मित्रांनो. दोन्ही संघांनी स्पीडअप करायचं आहे कारण आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. जवळ जवळ 1:15 झालेले आहे. परिणामी पहिला सामना चालू आहे. थोडं वेळेचं भान ठेवायचं मित्रांनो. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. सतेश. 13 धावेची गरज. गोलंदाज सज्जा. सतेश. सामनगल दर्पण. 13 धावेची गरज. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. या डोळ्याचा पार न फेडणारा सामना. वाडा 11 विपक्षा तैमूर स्फोट दसाई. पुढे चेंडू गोलंदाज सज्जा. 4 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा चेंडू फ्लॅग केला चेंडूला. इथे मात्र गडी बाद होईल. फ्री चेंडू होता. परिणामी मात्र बारा धावेची गरज. परंतु एक हार्ड हिटर फलंदाज ऋषी अजून क्रीज वरती आहे. आपल्या संघाला विजय मिळून देतोय का? 3 चेंडू 12 धावेची गरज. डोळ्याचा पार न फेडणारा सामना. पहिला सामना तिसऱ्या दिवसात येईल. वाडा 11 विपक्षा तैमूर स्फोट दसाई. पुढील चेंडू. इथे मात्र खुला डब्याचा चेंडू फ्लेक केला. चेंडू जातोय डीप फाईनच्या दिशेला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय.
पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोडस मिसफील्ड पाहायला मिळत आहे. धाव संख्या ते 34. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. 2 चेंडू 10 धावेची गरज. एक हार्ड हिटर फलंदाज ऋषी अजून क्रीज वरती. पाहूया 2 चेंडू 10 धावा. जर ऋषीला जरा हिरो बनायचा असेल तर समुद्रामधून मोती शोधावाच लागेल, कारण 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र काय घडतंय? समोरचा दरवाजा बंद आणि मागच्या खिडकीतून चोरी होते. मोठा झटका, मोठा मासा गळा लागतो. ऋषी back to dugout. दिलाचा हाय दिलवाला रमजान भाईयो पलशीन वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान शेख यो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला रमजान भाईयो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला आता मात्र 10 धावेची गरज. 1 चेंडू आणि 10 धावेची गरज. एक मोठा मासा गळा लागतोय. ऋषी बॅक टू डगआउट. पाहूया 1 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि हा सामना झाल्यानंतर राय संघाने थोडा स्पीड अप करून आपला क्षेत्र सजून घ्यायचा आहे, कारण आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सतेश. 1 चेंडू आणि 10 धावेची गरज. चला स्पीड अप करा. 1 चेंडू आणि 10 धावेची गरज. पुढील चेंडू. इथे मात्र अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. राया संघ आपला क्षेत्र सजून घ्यायचंय. जिंकलेल्या संघाचा अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक.